बिग बॉसनं काय दिलं? बिग बॉसने काय दिलं असं नाही म्हणू शकत, कारण बिग बॉसमध्ये मी 3च आठवडे होतो, मी नाही टिकू शकलो तिकडे. मग का नाही टिकू शकलं? एवढं सगळं खोटं नाही ना करता येत, ते ठरवूनच जायला लागतं. कसं वागायचंय? हां, आणि फक्त भांडायचं हा काय खेळ नाही होऊ शकत. कदाचित मी मूर्ख असेल, बघणारे तर सगळे बघतात आणि सगळं, पण मी 3 आठवड्यानंतर बाहेर पडलो तेव्हा माझे फेसबुकच्या खाली आलेले कमेंट, हा अर्थात काय, अरे ह्याका फक्त गाराणाच घालू घेता. हो येता ना, माझं USB आहे गाराणं. म्हणजे थोडक्यात ट्रोल आपण म्हणतो ना, तो काही लोकांचा धंदा झालाय आता, तो प्रत्येकाचा छंद असतोय. छंद आहे काही? हा छंद आहे ना तो. तर ते मला खाली समजा ट्रोल करतायत की तुला हेच येतं, तेच येतं, तेच येतं, तेच येतं, तेच. ठीक आहे, पण काही जे कमेंट्स होते आणि नंतर मी काही कार्यक्रमाला लागलो ते म्हणाले, सर क्या बात आहे, तुम्ही वेगळेच आहात, तुम्ही नाही राहू शकत तिथे, तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्ही बाहेर आलात, असंही आहे. पण काय काय थोडेफार मिळालेले पैसे मिळवले, बाकी काय. आज बघतोस बिग बॉस? नाही, मी नाही बघत. नाही बघत? नाही बघत मी, कारण मला कळलं ना आतमध्ये राहून. आणि तिथेही तेच आहे ना अगेन, की हे जे सांगतात ना की सगळ्यात जास्त SMS ज्याला आलेत किंवा असं काय नसतं ते. असे कुठलेच SMS येत नाहीत? छे मला नाही वाटत, म्हणजे येत असतील कदाचित, कारण तो पण एक धंदा आहे ना. पण ते जे त्याच्या आधारे ओ प्रॉब्लेम झाला यार, दिग्या 2000 SMS कमी वगैरे सगळं खोटं आहे, हे काही खरं नाही. नाही, खरंच नाही. कारण सांगू, NDTVचं एक न्यूज चॅनल होतं माहिती आहे ना, आता मराठीत आलं, तेव्हा हिंदीत होतं. तर माझा मित्र होता, फुबाई फूच्या वेळेला ना तो मला फोन करून सांगायचा 25,000 30,000, आणि जेव्हा वोटिंग लाईन बंद झाल्या ना तेव्हा 6 लाख, मला वाटतं काहीतरी 80,000 वगैरे मला SMS आले होते. 5755 तेव्हा तो 15 रुपये, 3 रुपये, 5 रुपये होतो हो एक मेसेज. म्हणजे काय तेव्हा. आणि ती कार्ड घेऊन लोकांनी बसवली ती मराठी माणसं, एवढी माझ्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत, त्याला SMS करायचे. मला तेव्हा काहीच माहीत नव्हतं. बरं, हे एवढं मॅनेज करतात, एवढं ठरवून करतात, तेव्हा जस्ट यूट्यूब आलं होतं. यूट्यूबच्या हिट्स आहेत ना, त्या माझ्या हिट्स कमी व्हायच्या. म्हणजे तुम्ही ठरवलंय ना की आईला ह्याला नाही जिंकवून आणायचं, एवढं सगळं करतात हे लोक. का करतात मला आजही कळलं नाही, मला त्याने काही फरक पडला नाही. पण सांगतो म्हणजे तेव्हा सगळ्यात म्हणजे 50% पेक्षा जास्त SMS मला होते. माझ्याकडे ते हे पण होतं, म्हणजे त्याने ते रिपोर्ट पाठवलं होतं, तो होता माझ्याकडे. पण ठीक आहे, त्यामुळे फुबाई फुला जसं झालं तसं बिग बॉस मला जायचंच नव्हतं माहिती आहे तुम्हाला. मी त्या निखिल ठाणे सरांना नको म्हणायचं म्हणून गेलो. माझ्या खूप मिटिंग झाल्या, आणि तो संदेश जाधव, अरे बापरे, एवढ्या मिटिंग झाल्या ना, आणि ते भयानक असतो, भयानक. म्हणजे तिथे खरं तुम्हाला सांगू, मला काय दिलं असं जर तुम्ही विचारलं ना, तर मी असं राहू शकतो. फोन नाही, TV नाही, घड्याळ नाही, किचकिच नाही, लिखाण नाही, वाचन नाही, असं मी राहू शकतो एकटा. हे त्यांनी एक दिलं, ते एक एक्सपिरियन्स आहे ना, आणि पैसे दिलेच की. आणि